नमस्कार मंडळी, मी आता नावली गावामध्ये आलोय आणि माझ्या काही कामानिमित्तानं मी इथं आलो होतो या काकांच्याकडे. आणि मला इथं असं दिसलं की इथं अशा दुर्ड्या किंवा जे घरात ज्या वस्तू असतात बांबूपासून तयार केलेल्या त्या वस्तू इथं बनवल्या जातात. त्यापैकी त्या आता याला काय म्हणायचं, ही फुलाची करंडी म्हणायचं, तसेच ही कांद्याची करंडी, आणि तसंच ही आपली घरात भाकरी ठेवण्याची बुट्टी किंवा काय म्हणतात शिबडं म्हणते त्याला. तर अशा पद्धतीच्या ज्या वस्तू इथं तयार केल्या जातात. अतिशय कलात्मक काम आहे यांचं, तुम्ही इथं पाहू शकताय. आणि इथं रोजचं ते अशा पद्धतीनं काम केलं जातंय आणि मला हे आवडलं खूप. त्यामुळे मी आता याचा व्हिडिओ केलेला आहे आणि ते कसं बनवतात मी आता तुम्हाला एका व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. तुम्ही हे पाहून घ्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर इतरांनाही दाखवा. सुरुवातीला चिवा किंवा बांबूच्या काठीपासून अशा छोट्या छोट्या पट्ट्या कट करून घ्याव्या लागतात. या छोट्या पट्ट्या तयार करताना काळजीपूर्वक कट कराव्या लागतात आणि त्याची साईज ही अगदी व्यवस्थित यावी लागते. त्यामुळे दुर्लक्ष करून चालत नाही. पण ज्यांना अनुभव आहे ते न बघता सुद्धा अशी व्यवस्थित कट करून घेतात. शेवटी कसं, अनुभव ही उपयोगाचा ठरतो किंवा तो अनुभवाचा उपयोग या ठिकाणी होऊन जातो. खेडेगावात अशा पद्धतीचे अनेक व्यवसाय चालतात आणि ते व्यवसाय आजही परंपरागत लोकांच्याकडून पुढच्या पिढीकडून हे व्यवसाय केले जात आहेत. सध्या काय व्हायला लागले की अलीकडच्या पिढीकडून हे मागासलेले व्यवसाय समजले जातात किंवा या व्यवसायामध्ये भरपूर कष्ट असल्यामुळे त्याच्या मानाने त्यांना मोबदला मिळत नाही. त्यामुळे अलीकडचा तरुण वर्ग या व्यवसायाबद्दल उदासीन आहे आणि त्यामुळे या व्यवसायाकडे दुर्लक्ष होत आहे किंवा जी मिळकत असते ती कमी होत असल्यामुळे हा व्यवसाय पूर्णपणे आता अलीकडच्या काळात बंद होण्याच्या मार्गावर चालली आहे. बांबूपासूनची अनेक वस्तू बनवता येतात. त्यासाठी खास असा चिवा लागतो, तो म्हणजे मानगा चिवा म्हणून ओळखला जातो. तो चिवा या ठिकाणी बऱ्यापैकी उपलब्ध आहे. ही त्यांच्यासाठी एक जमेची बाजू आहे. जेव्हा या व्यवसायाविषयी या काकींना विचारलं तेव्हा या काकी काय म्हणाल्या पहा. नाही तर होय की अपघाती काम आहे. आम्हाला त्या पाचवीला बुजलंय देवानं तर करायला पोटाची आगी पैसा पण मिळाला पाहिजे होत्या कष्टाच्या मानाने. हो मागते. तर मंडळी, आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एक कळकळीची विनंती आहे की अशी लोक जी व्यवसाय पूर्वीपासून करत आहेत त्यांच्या वस्तू तुम्ही अगदी विना तक्रार आपल्याला खरेदी करायची आहेत किंवा विकत घ्या. कारण आता प्लॅस्टिकचा जमाना आलेला आहे किंवा स्टीलचा जमाना आलेला आहे. त्यामुळं काही चांगल्या वस्तू मिळत असतील, नाही असं नाही, पण या वस्तू ही आपल्याला खूप उपयोगाच्या असतात किंवा उपयोगाला पडतात, बऱ्याच वर्षी टिकतात. त्यामुळे यांना नावं ठेवून चालणार नाही. त्यामुळं हे काम तुम्ही इथून पुढं नक्की करा. जरासं तुम्ही 10-15 वर्षापूर्वीच्या जमान्यात डोकावून पहा. या धंद्यांना मरण नव्हतं आणि या धंद्यात जी निर्मिती व्हायची ती अतिशय चांगली होती आणि त्या वस्तू खूप प्रमाणात विकल्या जायच्या. अगदी घरोघरी घरटी या वस्तू घेतल्या जायच्या. त्यामुळं तो काळ सुवर्ण काळ होता म्हणायला हरकत नाही. तर आता पट्ट्या आणि कामटं काढून झालेले आहेत आणि यापासून आता दुरडी किंवा बुट्टी किंवा टोपली कशा पद्धतीने बनवतात हे आता आपण पुढे व्हिडिओद्वारे पाहूया. आता त्यांनी कामटे किंवा पट्ट्या अशा एकूण 7 घेतलेल्या आहेत आणि त्या 7 पट्ट्या गोलाकार पद्धतीमध्ये ठेवणार आहेत आणि त्यावर सेंटरला पाय ठेवून त्यांनी अशा पद्धतीने 7 पट्ट्या मांडून घेतलेल्या आहेत. या 7 पट्ट्या गोलाकार रीतीने मांडल्यानंतर त्यामधून आता छोट्या पट्टीने आवळून घेणार आहेत आणि ते थोडे थोडे आवळून घेत पूर्ण पट्टी जी आहे संपवल्यानंतर पुन्हा दुसरी पट्टी घेऊन त्या परत अशा वळत पुढे
बुट्टी पूर्ण तयार करत जाणार आहेत। ही बुट्टी वळताना किंवा तयार करताना जे पट्टी घेतली जाते ती पट्टी एकदा कामटाच्या खालून एकदा कामटाच्या वर अशी घेत घेत पुढे पुढे वळत जावे लागते। सुरुवातीला हे काम करत असताना थोडा वेळ जातो, पण एकदा मध्यंतर झाला की ही काम करायला सुलभता येत जाते। आता बघू शकता बुट्टीचा तळ करताना कशा पद्धतीने ही पट्टी वळवून घ्यावी लागते। हे काम करताना खूप नाजूक पद्धतीने करावं लागते, नाहीतर नार वगैरे लागण्याची शक्यता असते। तुम्ही या ठिकाणी बघू शकता की पहिला फेरा जो असतो तो कशा पद्धतीने तयार झालेला असतो। आता या ठिकाणी त्यांनी एकाऐवजी 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत व त्या पुढे पुढे वळत पुढे पुढे जाणार आहेत। त्यांचं म्हणणं आहे की या बुट्ट्या दोरड्या किंवा टोपली ज्या आहेत त्या मी 15 मिनिटात पूर्ण करतोय। त्या आता 15 मिनिटात कशा पूर्ण करतात ते आपण पाहूया। आता या ठिकाणी तळाचे किंवा बुडाचे 2-3 फेरे तयार झालेले आहेत। सुरुवातीला ज्या 2-3 पट्ट्या वळून घेतलेल्या आहेत त्या एकदम घट्ट राहाव्यात यासाठी त्यांनी पाळीने असे आत मारले आहे, त्यामुळे ते मजबूत आणखी घट्ट होणार आहे। बुट्टी किंवा टोपली तयार करत असताना त्याच्या मूळ पट्ट्या ज्या असतात त्या हळूहळू थोड्या वेळाने अशा वाकवाव्या लागतात। यामुळे काय होते की त्यांना हवा तसा शेप किंवा आकार देण्यास उपयोगी पडतं। हे काम एवढं यांच्या अंगवळणी पडलं आहे की त्या बोलता बोलता हे काम सहजपणे करत आहेत। आता मात्र कामाला खूप गती आली आहे आणि बघता बघता हा तळ पूर्ण झालेला आहे। टोपलीचा खालचा भाग हा पूर्णपणे कामटाने बनवून घेतलेला आहे। आता यानंतरचा वरचा भाग या वायरीपासून बनवून घेणार आहेत, त्यामुळे इथून पुढचा भाग सुद्धा अतिशय चांगला सुरेख व देखणा होणार आहे। आता या ठिकाणी त्यांनी हिरव्या रंगाची वायर घेतलेली आहे व त्यांच्या अंदाजानुसार ती वायर त्यांनी लांबडी घेतलेली आहे। सुरुवातीचा तळाचा भाग हा थोडा किचकट असल्यामुळे त्यांना थोडा वेळ लागला, पण आता इथून पुढे त्यांचं हे काम अगदी फास्टमध्ये किंवा जलद गतीने होणार आहे। हिरवा रंगाच्या वायरीबरोबरच आता त्यांनी तांबड्या रंगाची सुद्धा वायर घेतलेली आहे आणि अशा 2 वायरी वापरून हे काम आता त्या पुढे पूर्ण करत जाणार आहेत। आता इथून पुढे एक नाही तर 2 वायर वापरल्या जाणार आहेत, त्यामुळे एक केबल आतून एक केबल बाहेरून घेतल्यामुळे हे दिसायला जे डेकोरेशन दिसणार आहे किंवा या बुट्ट्यांची जी सुंदरता आहे ती आणखी आकर्षक होत जाणार आहे। बघा मंडळी, हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला हे काम खूप चांगलं वाटलं असेल। आता या मावशींचा हात अगदी सराईतपणे चालला आहे। या ठिकाणी मावशींनी काम करताना 2 वायर वापरल्यामुळे हे काम मला सुरुवातीपासूनच अतिशय सुबक दिसू लागलं। जसजसं या टोपलीचं काम वर येऊ लागलं तसं या मावशींचा हात आणखीन वेगाने चालू लागला। आता या ठिकाणी वायरीच्या पहिल्या थराचं काम पूर्ण झालं होतं, त्यामुळे आता या वायरी त्यांनी कट करून घेतल्या। या वायरी कट करण्यासाठी नील कटरचा त्या वापर करतात। नील कटरने दोन्ही वायरी कापल्यानंतर त्याचे राहिलेले जे शेवटचे तोंड असते ते आतल्या बाजूला तोंड दुमडून टाकलेले असते। पहिला थर पूर्ण झाल्यानंतर नवीन थर थोड्या अंतराने त्या नव्याने चालू करणार आहेत, त्यामुळे याची सुरुवात कशा पद्धतीने करतात आता हे तुम्ही या व्हिडिओद्वारे पाहून घ्या। आता तुम्ही म्हणशीला हे अंतर का ठेवलं आहे किंवा हा गॅप का ठेवला आहे, तर या ठिकाणी त्यांना खिडकी ठेवायची आहे, म्हणजेच त्यांना थोडा छोटा भाग मोकळा ठेवायचा आहे। ही टोपली खास करून कांदा ठेवण्यासाठी करायची आहे, त्यामुळे त्या ठिकाणी हवा खेळती राहावी यासाठी याला खिडक्या ठेवण्यात येणार आहेत। हे काम करत असताना मावशींना काही कामानिमित्त बाहेर जावे लागले, त्यामुळे हे काम आता त्यांची मुलगी दीपाताई हे काम त्यांच्यासारखेच चांगल्या पद्धतीने पुढे करणार आहेत। नवीन काम ज्या ठिकाणी चालवते त्या ठिकाणी ह्या वायर कशा पद्धतीने वळवून घेतल्या जातात हे बघणं खूप महत्त्वाचं असते। वायरिंगचं काम चालू असताना मेन ज्या पट्ट्या असतात कमान पट्ट्या त्या अशा वारंवार वाकवून घेतल्या जातात, त्यामुळे चांगला शेप येण्यास मदत होते। ही टोपली विशेष करून कांदा ठेवण्यासाठी वापरली जाणार आहे, त्यामुळे यासाठी खिडक्या बनवल्या जाणार आहेत, त्यामुळे ठराविक अंतर यासाठी ठेवले जाणार आहे। हे अंतर आता कशा पद्धतीने ठेवले जाते हे तुम्ही पाहू शकता। खालच्या बाजूच्या वायरी या खालच्या बाजूस ओढल्या जात आहेत, तर वरच्या बाजूच्या वायरी या वरच्या बाजूस ओढून त्यातील ताण काढला जात आहे। यामुळे एकसंधपणा राहून या वायरी चांगल्या घट्ट व मजबूत राहणार आहेत, त्यामुळे ही बनणारी टोपली सुद्धा अतिशय चांगली बनणार आहे। बाजारात जेव्हा गिराईक या वस्तू घेण्यासाठी जाते त्यावेळी त्याची आकर्षकता पाहते, त्याशिवाय त्याची मजबूती व टिकाऊपणा सुद्धा पाहते, त्यामुळे हे कारागीर या वस्तू अतिशय मजबूत कशा होतील याकडे जास्तीत जास्त लक्ष देत असतात। नाहीतर कशी तरी टोपली बनवली वळली
तर काम झालं असं म्हणून चालत नाही. त्यामुळं काम हे व्यवस्थितच करावं लागतं. जर का तुम्ही हलक्या प्रतीच्या वस्तू अशा बाजारात विकायला गेलात आणि पहिल्यांदा जर गिरायकाला तुम्ही खपवल्या तर दुसऱ्यांदा हे गिरायक घेताना 10 वेळा विचार करते. त्यामुळे अशा वस्तू बनवताना चांगल्या प्रतीच्याच बनवाव्या लागतात. यापूर्वी त्यांनी हिरव्या व तांबड्या रंगाच्या अशा 2 रंगाच्या वायर वापरल्या होत्या. आता त्या तांबड्या रंगाची फक्त एकच वायर वापरून हे काम पुढे चालू ठेवणार आहेत. आता डिझाईन भारी दिसायला लागलं बघा. अजून काही आहे त्याला. होय होय अजून ह्या खिडक्या काय करायला लागणार. खवायचं हे पुन्हा खाली चुंबळ आणि त्याला वर असं दांडा. लय भारी दिसत. पहिली वायर संपल्यानंतर दुसरी वायर कशी जोडतात हे काम या ठिकाणी महत्त्वाचं मानलं जातं. आणि आता या ठिकाणी या टोपलीचं निम्म्याला जास्त काम झालेलं आपल्याला दिसत आहे. कुठल्याही कामाची सुरुवात जर चांगली केली तर त्याचा शेवटही चांगला होतो ही या ठिकाणी मला दिसून आलं. मी या ताईंना त्यांच्या व्यवसायाविषयी बरीचशी माहिती विचारत होतो. त्यावर त्या अनेक प्रश्नांची उत्तरे चांगल्या पद्धतीने देत होत्या. तर मला ऍक्च्युली त्या एरल्याचा पण एक व्हिडिओ करायचा होता पण आता कोण करत नाही. आमच्यात नाही बनवत. हा मासा विषय झालाय. इडली आमच्यात बसून बनवत नाही. इडली नाही, सूप नाही, परत दुर्डी ती नाही बनवत. आमच्यात बनवायचंच नाही. बनवायचं नाही ते करायचं. हा ती बुरुड करते. तुम्ही खुराड तरी करताय का कोंबड्या. बुरुड इडली करते. आता आहे काय एखादं तयार. नाही आता नाही. आता या ठिकाणी टोपलीची उंची संपली असून त्यामुळे अनावश्यक ज्या पट्ट्या होत्या त्या आता पट्ट्या हाताने त्या कट करून घेत आहेत. आता एकसारखी उंची घ्यायची ना. हाताला लागत वगैरे नाही करणार. एक प्रकारची सुई टोचलेली होय आणि एखादी जर पुसलं तर 2 तास निघत नाही. होय एवढी बारीक नाराज पहिली त्या आत का वाकवायला लागला ते खवायला. बर आता या ठिकाणी राहिलेले पट्ट्यांचे शेंडे जे आहेत ते आतील बाजूस वाकवून खुरप्याच्या साहाय्याने वायरीच्या आतमध्ये घुसडून फिक्स करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते असं वरलं निघत नाही. जर सुकलं की नाही मग निघते बाहेर. तास 2 तास गेले की नाही. या पट्ट्यांची जाडी जास्त असेल तर या पट्ट्या खालच्या वायरीमध्ये बसत नाहीत. त्यामुळे या पट्ट्या अशा वाकवून घेऊन त्यांची पट्टीची जाडी जी असते कमी करावी लागते. त्यानंतर अशा पट्ट्या लगेच एका झटक्यात बसतात बघा. जमाने के साथ चलने के लिए आधुनिकतेची जोड देण्यासाठी असं नवीन काहीतरी करावंच लागतंय. हे काम करत असताना बांबूचे काही नार राहिलेले असतात. ते नार असे नील कटरने कट करून घ्यावे लागतात. आता हे काय म्हणायचं तुम्ही आता लावणार आहे. हा पण ते किती लावायच्या पट्ट्या काय काय नाही. हा 10 तरी लावतात का. नवीन बसवलेल्या पट्ट्या ह्या उलट्या बाजूस त्यांनी वाकवून घेतलेल्या आहेत. वरचा भाग ज्या पद्धतीने झाकून घेतला त्या पद्धतीने खालचा भागही त्या वायरीने असा झाकून घेणार आहेत किंवा आवळून घेणार आहेत. म्हणजे असं फुलाच्या कुंड्या, परत शोचे ते फुलदाणी सगळं करतो. म्हणजे आमचं दिवसभर काम चालूच असते. त्यावेळेला कसं दुपारचं आमची भाऊजी सगळे असतात वळायला. चालतंय. तुमचा कारखानाच म्हणायचा एक प्रकार. होय आई आमची कामतं काढते सगळं. मुली आमच्या जे असलं करते दिवसभर आमचं चालूच असते. पोरं सुट्टी असते. सकाळी किती वाजता चालू करता येते. जेवण खाणं आवडतं की मग असं बसतं. कितीला तरी 9ला 10ला. 9 वाजले.
संध्याकाळी मस्त 10 वाजता आमचं चालत असतं. होय का? तर मंडळी, तुम्हाला यापैकी कोणत्याही वस्तू हव्या असतील तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्यांचे नंबर दिलेले आहेत, यावर तुम्ही संपर्क साधू शकता. तळाचे काम पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला त्यांनी तांबड्या रंगाची वायर घेतली होती, त्यानंतर परत पोपटी रंगाची वायर एक घेतली आणि त्यानंतर परत तांबड्या रंगाची वायर घेऊन हे काम पूर्ण केलं आहे. आता खाली तळाला ज्या लांबड्या पट्ट्या राहिलेल्या आहेत त्या आता हाताने दुमडून मोडून काढून घेत आहेत. बुट्टी, दुरड्या, टोपली, खुराडी बनवण्याचे काम कैकाडी, कोरवी किंवा बुरुड समाजातील लोक कामं करत आजपर्यंत आली आहेत. आपण जे कुटुंब व्हिडिओमध्ये पाहतोय त्यांना शाहूवाडीमध्ये कैकाडी समाजाचे म्हणून ओळखले जाते, तर आमच्या पन्हाळ्यामध्ये यांना कोरवी समाजाचे म्हणून पाहिले जाते. आजच्या जमान्यातही हा समाज उपेक्षित आहे किंवा इतर वर्गापासून खूप दूर आहे. इथं आल्यानंतर त्यांची ही एक भाषा आहे असं समजलं, ती म्हणजे कैकाडी समाजाची कैकाडी भाषा होय. खालच्या पट्ट्यासुद्धा जाड असल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा अवश्य दुमडून त्याची जाडी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता जाडी कमी केलेल्या पट्ट्या या वायरीच्या आतमध्ये बसवल्या जाणार आहेत, यामुळे हिलने की बात नाही. त्यानंतर त्यांनी उरले सुरले नारही या इळ्याने कापून घेतले आहेत. अब देखो ये चीज़ कितनी कमाल की लग रही है. आता त्यांनी या टोपलीला खिडक्या बनवल्या आहेत. त्या खिडक्या कशा बनवल्या जातात हे आता तुम्ही बघून घ्या. यासाठी त्यांनी पट्ट्यांचे बारीक छोटे तुकडे करून घेतले आहेत व हे छोटे तुकडे या अशा पद्धतीने कोपऱ्यामध्ये बसवले जात आहेत. या करंडीचा छोटा पण महत्त्वाचा भाग म्हणजे दांडी होय. ती दांडी कशी बसवतात हे आता आपण पाहून घेऊया. ही दांडी समोरासमोरील बाजूस म्हणजे विरुद्ध बाजूस वायरीमध्ये घट्ट करून बसविली जाते. इथं आल्यानंतर मला समजलं की कांद्याच्या करंडीला खिडक्या असतात. या कांद्याच्या करंडीला खिडक्या ठेवल्यामुळे असा फायदा होतो की कांदे खराब होत नाहीत व बरेच दिवस टिकतात. या ठिकाणी जेवढे मोकळे भाग दिसत आहेत त्या ठिकाणी अशी तिरकी पट्टी घालून खिडकी बनवली जात आहे. आणि फायनली या टोपलीचं जवळपास सर्व काम झालेलं आहे. त्यामुळे आता ही टोपली आपल्याला वापरण्यासाठी तयार आहे. त्यामुळे ही टोपली आता दिसायला कशी दिसत आहे, मस्त आहे ना. अशा पद्धतीने तयार केलेल्या वस्तू जवळच्या बाजारपेठेत किंवा जवळची आसपासची जी गावं आहेत त्या गावामध्ये फिरून ती विकतात आणि अशा पद्धतीच्या तयार झालेल्या वस्तू विकून त्याचा घरगाडा चालतो, घरचा चरितार्थ चालतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही वस्तू अगदी वेळेत पूर्ण केली होती. तर मंडळी, तुम्हाला या व्हिडिओमध्ये टोपली करंडी कशी बनवतात याची इत्थंभूत माहिती जास्तीत जास्तपणे देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे इथून पुढे तुम्हाला असेच व्हिडिओ पाहावयास मिळतील. धन्यवाद.